हॉस्पिटलला जाण्यापूर्वी या गोष्टींची नक्की काळजी घ्या. जर तुम्ही डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जात असाल, सी सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो, तर तुमच्या अंगावरती जी काही ज्वेलरी आहे, गळ्यातलं असो किंवा नाकातलं, कानातलं किंवा हातात अंगठ्या, बांगड्या असतील किंवा जोडवी असेल, तर या गोष्टी घरीच रिमूव्ह करून जा. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये असतो आणि मग तिथे आपल्याला गेल्यानंतर ज्वेलरी काढा असं सांगितल्यानंतर कोणाकडे द्यायचं आणि दिलं तरी मग आपल्या लक्षात राहत नाही की आपण कोणाकडे दिलो. सो या गोष्टी तुम्ही घरीच रिमूव्ह करून जा. सेकंड म्हणजे केस जे आहेत ते तुम्ही बांधून जा. कारण कितीही हॉस्पिटलमध्ये AC असो किंवा नसो, पण ज्यावेळेस तुम्हाला लेबर पेन स्टार्ट होतात ना, त्यावेळेला इतका घाम येतो आणि त्यामुळे केस जर तुम्ही मोकळे सोडलात ना, खूप गुंता होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही केस बांधूनच जा. आणि थर्ड म्हणजे नेलपेंट. जर तुम्ही नेलपेंट लावला असाल ना, तर ते रिमूव्ह करा. कारण तिथे गेल्यानंतर जेव्हा तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजलं जातं त्यावेळेस अडथळा येऊ नये, त्यामुळे तुम्ही नेलपेंटसुद्धा रिमूव्ह करून जा. आणि फोर्थ म्हणजे पाण्याची बॉटल जवळ नक्की ठेवा. कारण तुम्हाला शरीर तुमचं हायड्रेट ठेवावं लागेल, तर तुम्हाला पाणी जे आहे एक बॉटल सोबत नक्कीच ठेवा. आणि फोर्थ म्हणजे लूज कॉटनचे कपडे घालून जा, जेणेकरून तुम्हालासुद्धा कम्फर्टेबल वाटेल. आणि फोर्थ म्हणजे लिप बाम आणि मॉइश्चरायझर नक्कीच घेऊन जा. कारण ना तिथे गेल्यानंतर जेव्हा लेबर पेन स्टार्ट होतात ना, तेव्हा आपली ओठ एवढे कोरडे पडतात ना की आपल्याला लिप बामची खरंच गरज भासते. सो लिप बाम आणि मॉइश्चरायझर हे बिलकुल विसरू नका. आणि आफ्टर डिलिव्हरीसुद्धा आपली स्किन खूप ड्राय होते, तो मॉइश्चरायझरची खूप गरज लागते. तर या गोष्टी नक्की सोबत कॅरी करा आणि थोडेफार स्नॅक्ससुद्धा सोबत ठेवा. तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.